हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 240 अंगुली मान. एकदा बुद्ध एका गावाहून दुसऱ्या गावाला जात होते. वाट जरा आडवळणाची होती. त्यातच भर म्हणून त्याच वाटेवर एक अंगुलीमान नावाचा पिसाट आपले व्रत पुरे करण्यासाठी दबा धरून बसलेला होता. त्याने देवीला मनुष्याची 1000 बोटे अर्पण करीन असे व्रत घेतले होते. त्यामुळे तो वाटसरूंना अडवून ठार मारून त्यांची बोटे कापून घेत असे आणि ती देवीला नैवेद्य म्हणून वाहत असे. जेव्हा बुद्ध त्या वाटेने पुढे जायला लागले तेव्हा गावातील लोकांनी त्यांना अंगुलीमानाविषयी सांगितले आणि तिकडून न जाण्याविषयी सल्ला दिला. अंगुलीमानाच्या धास्तीने तो रस्ता निर्जन झाला आहे. तेथे तुम्हाला कोणाचे सहाय्यही मिळणार नाही. त्यात तो अंगुलीमान महाक्रूर आहे. तेव्हा आपण दुसऱ्या वाटेने जाणे हेच उचित आहे. बुद्धांनी ते सर्व शांतपणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले की आता मलाच उत्सुकता लागली आहे की हा अंगुलीमान आहे तरी कसा आणि कोण. तेव्हा त्याला पाहायला जायलाच पाहिजे. बुद्ध शांतपणे त्या रस्त्याने पुढे गेले. बरोबर असलेले साधक जरा दबकत मागे मागे रेंगाळत चालू लागले. जसे काही आपण अंगुलीमानाबद्दल काही ऐकलेच नाही अशा थाटात बुद्ध पुढे जात होते. दूरवरून अंगुलीमानाने कोणी बैरागी येताना पाहिला. त्यालाही जरा आश्चर्य वाटले. तो मनात म्हणाला की हा चुकून आला आहे, तेव्हा त्याला सावध करावे आणि हा मागे गेला तर बरे. म्हणून तोच ओरडून सांगू लागला की ए गोसाव्या, पुढे येऊ नको, नाहीतर मी तुला ठार मारीन. तरीही बुद्ध तसेच पुढे पुढे चालत राहिले. अंगुलीमानाने फरशी पाझरली आणि तो बुद्धांवर धावून आला. तो बुद्धांच्या वाटेत उभा राहिला आणि गरजला, आता तू जाऊ शकत नाहीस. त्यावर बुद्ध म्हणाले की मी तर चालतच आहे, तूच थांबला आहेस. चालव तुझी फरशी, थांबू नको. अंगुलीमानाला असे झाले की आता काय करावे याला. ज्याला आपले हित कळत नाही तो महामूर्खच असला पाहिजे, कारण ह्याआधी त्याने सर्वांनाच त्याच्यापुढून पळताना पाहिले होते. बुद्ध पुढे म्हणाले की माझी मरणापूर्वीची एक इच्छा पुरी कर. अंगुलीमान म्हणाला, बोल तुझी इच्छा. या झाडाची फांदी तोड. अंगुलीमानाने फरशीच्या एका घावात फांदी तोडली. बुद्ध म्हणाले, आता ती जोडून दाखव. अंगुलीमान म्हणाला की ते शक्य नाही. तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले की ज्याला साधी एक फांदी, एक पानही जोडता येत नाही, त्याला तोडायचा अधिकार आहे का ह्याचा विचार कर आणि मग माझी मान तोड. अंगुलीमानाने बुद्धांच्या पायावर लोळण घेतली. कथामृत 241 ध्यास. महर्षी वाचस्पती ब्रह्मसूत्रावर टीका निरूपण लिहित होते. ब्रह्मसूत्रावर टीका निरूपण लिहिणे हाच एक ध्यास त्यांनी घेतला होता. तेच त्यांचे जीवित कार्य झाले होते. त्यांचे पिताश्री थकले होते. आपला पुत्र आता विवाह करायला योग्य झाला आहे हे ओळखून त्यांनी एक दिवस वाचस्पतींना विवाह करण्यासंबंधी छेडले. वाचस्पती आपल्या ब्रह्मसूत्रावरील टीका निरूपण लिहिण्यात व्यग्र होते. पिताजी काय सांगत आहेत याचा फारसा गांभीर्याने विचार न करताच त्यांनी पित्याची आज्ञा ऐकताच क्षणी मान्य केली. झाले. त्यांचे पिताजी मोठ्या आनंदाने पुत्राच्या लग्नाच्या तयारीला लागले. यथाकाळी यथावकाश सर्व काही सुरळीत पार पडून वाचस्पती विवाहित झाले. चिरंजीव सौका भामती आपल्या माता पिताजींचे घर सोडून माहेरहून सासूरवाशीण म्हणून सौ भामती आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरी आली. संसार थाटायच्या इच्छेने सुखावलेली भामती सासरी आली.
लग्न लावून भामतीसह घरी आल्यावर वाचस्पती आपले लग्न झाले आहे हेच विसरून गेले. घरी आल्यावर भामती घरात गेली आणि वाचस्पती आपल्या खोलीत जाऊन ब्रह्मसूत्रावरील टीका निरूपण लिहिण्यात व्यग्र झाले. ते सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत लिहिण्यात गर्क असत. सायंकाळी भामती त्यांच्या लिहिण्याच्या खोलीत दिवा लावत असे. मध्येच येऊन दिव्याची वात मोठी करत असे. अशी 12 वर्षे गेली. वाचस्पतींनी ब्रह्मसूत्रावरील टीका निरूपण एका मध्यरात्री लिहून पूर्ण केले. त्यांनी समाधानाने वर पाहिले तर तेथे त्यांना एक हात दिव्याची वात मोठी करत असताना दिसला. त्या हातात सोन्याचे सौभाग्य अलंकार होते. वाचस्पती चमकले. आपल्या लिहिण्याच्या खोलीत इतक्या रात्री ही सौभाग्यवती कोण आहे हेच त्यांना समजेना. त्यांनी तिला विचारले, आपण कोण आहात? येथे मध्यरात्री आपण माझ्या खोलीत काय करत आहात? तेव्हा ती स्त्री त्यांना म्हणाली, माझे नाव भामती आहे. 12 वर्षापूर्वी आपला माझ्याशी विवाह झाला आहे. माझे सौभाग्य की आज तरी आपण माझी चौकशी केलीत. वाचस्पतींच्या स्मृतीचे दरवाजे खाडकन उघडले. त्यांच्या डोळ्यात पाणी तरारले. कारण त्यांनी संकल्प सोडला होता की ज्या क्षणी ब्रह्मसूत्रावर टीका निरूपण लिहून पूर्ण होईल त्याच क्षणी संन्यास घेऊन गृहत्यागही करीन. ह्याचा अर्थ ते संन्यासी झाले होते आणि आता फक्त घराच्या बाहेर जाणे शिल्लक होते. त्यांनी आपल्या टीकेचे नाव भामती असे ठेवले. भामतीची क्षमा मागितली. तेव्हा भामती म्हणाली, आपण जसा ब्रह्मसूत्रावर टीका निरूपण लिहिण्याचा ध्यास घेतला होता तसाच मीही ध्यास घेतला होता की आपले हे लिखाण पूर्ण झाले पाहिजे. हरि ओम.